लोकसभेची निवडणूक आली. अवसर निकाल घ्यायचा आहे. त्या देशाचा कारभार कुणाच्या हातामध्ये दिले. तो कारभार कशा पद्धतीने चालवायचा आणि देशासमोरचे महत्त्वाचे प्रश्न त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची ताकद ही कुणामध्ये आहे याचा विचार करून निर्णय घेतात. तुम्ही सगळेजण एका विचाराने काम करणारी लोक आणि आपली जबाबदारी ही आहे की देशाचं राजकारण हे योग्य रस्त्यावर आणायचं असेल तर आम्ही सगळ्यांनी बसून एक देश पातळीवर आघाडी केली. त्या आघाडीला साथ देण्यासाठी देशाच्या अनेक राज्याचे अनेक मंत्री, अनेक मुख्यमंत्री, अनेक खासदार, अनेक पक्षाचे नेते ते सगळे एकत्र आले आणि आज या निवडणुकीला सावरून जात आहे. माझी खात्री आहे की अनेक ठिकाणी झाले. महाराष्ट्राच्या बाहेरची माहिती घेतली, लोकांना मदत माहिती आहे. लोक या आघाडीला फाशी मांडायला मनापासून केलं आणि त्याच आघाडीचे दोन खंडे उमेदवार शिव खैरे आणि शिव काळे आज आमच्या सगळ्यांच्या वतीने या निवडणुकीला सामोरं जातात. तुमची माझी जबाबदारी आहे की त्यांना मोठ्या मताने विजय करायचं आणि देशाचं राजकारण वेगळे रस्ते घ्यायचं. याच्या मोदी साहेबांचं भाषण ऐकलं ते आज मला सांगायचं आणि श्रवण भाषणामध्ये त्यांनी सांगितलं का हे भाषण असो, त्याच्या आधीचं भाषण असो, अन्य राज्याची भाषा असो, अनेक शक्य असते की देशाचा प्रधानमंत्री हा सर्व देशाचा त्याची भाषा आहे, त्याची विचारसरणी दिसते. एक गोष्ट स्पष्ट होते की हे सर्व देशाचे प्रधानमंत्री नाही, ते भाजपचे प्रधानमंत्री. देशाचं नेतृत्व ही करण्याची जबाबदारी त्यांच्या. त्यांनी राष्ट्रीय दृष्टिकोन ठेवावा लागतो. मुसलमानाचा असू शकते पण राष्ट्रीय दृष्टिकोन त्याची राष्ट्रीय गरज असते. आज मोदी कुठे गेल्याच्या नंतर आपण राष्ट्राचे प्रतिनिधी आहोत. राष्ट्रीय दृष्टिकोन ठेवला पाहिजे. याचा विस्मरण त्याला होतं आणि ते सातत्यानं कधी नेहरूंचा टीका करत, कधी राहुल गांधींचा टीका करत, कधी माझ्या टीका करत, कधी आघाडीला टीका करत. या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही प्रधानमंत्री आहात, तुम्ही काय करणार हे देशाला सांगा. जवाहरलाल स्वातंत्र्याच्या चळवळीने आयुष्याची 10 वर्ष त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध लढायला घालवली. तुरुंगामध्ये गेले. स्वतःच्या घरदाराचा विचार केला नाही. स्वातंत्र्य मिळवल्याच्या नंतर हा देश संसदीय लोकशाही पद्धतीने चालवावा यासाठी प्रयत्न केले. विज्ञानाला प्रोत्साहन केले आणि जगाची महत्वाची सत्ता भारत व्हावी यासाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. असं देशासाठी प्रचंड योगदान देणार जवाहरलाल नेहरूंचा सरकार नेतृत्व आणि त्याच्या व्यक्तीवर टीका करणार. त्याचा अर्थ आज या देशाचे प्रधानमंत्री त्यांची मानसिकता काय हे अनेक लक्षात
अनेक गोष्टी सांगितल्या. असा सणामागे असतात सांगितलं की माझ्या हातात सत्ता द्या. 50 दिवसाच्या आत मी मागायचं खर्च सोडला. कशाच्या किमती केली. आज त्यांनी सांगितले 50 दिवसाच्या आत मी पेट्रोल डिझेल गॅस या सगळ्याच्या किमती 50% कमी नाही करतात. दुसऱ्याच्या किमती वाढल्या. तिथे आमच्या आळंदी नसल्यात त्यांना सांगितले की गॅसच्या किमती मी कमी करणार. त्या दुर्भाग्य आज संसार चालू नाही. हे महिनींना उघडतात आणि त्याचं महत्त्वाचं कारण जीवनाच्या वस्तूच्या किमती या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात या प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या सरकारने काहीही पावलं टाकली नाही. आपल्याला सरकारमध्ये टाकण्याचं काम केलं. आज हिंदुस्थानामध्ये बेकारांची संख्या जास्त आहे. मध्यंतरी एक जगाची एक संघटना आहे. तिचं नाव ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. आणि या ऑर्गनायझेशन जगामध्ये लेखाने किती आहे आणि कुठे आहे त्याचा अभ्यास केला. आणि त्या अभ्यासातून एक अहवाल सादर केला. त्यांचा अहवाल असं म्हणतो की भारतामध्ये जे समान मुलं शाळा कॉलेजमध्ये बाहेर पडतात त्यातले 87 मुलं ही बेकार आहे. 87% तरुण पिढी ज्या देशात बेकार आहे त्या देशाचा प्रधानमंत्री त्या तरुणांच्या भवितव्याचा विचार करत असेल तर 70 वर्षाचा त्यांचा अधिकार किती आहे हा जर एखाद्या तरुणाने प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर हे त्यांना द्यावं लागतं. आणि म्हणून शेतकरी असो आज काय शेतीची अवस्था, आज मराठवाड्याची काय अवस्था. आज मराठवाड्यामध्ये पाणी नाही, जनावर नसल्याचं नाही, दुष्काळाचं संकट आहे. चिंता आहे. पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जबाबदारी असते सरकारची की दुष्काळासारखं संकट आल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी कष्ट घेतले. काही लोकांनी मला सांगितलं फळबागा केल्या. फळबागाची योजना आम्ही लोकांनी सुरू केली आणि त्या फळबागा केल्या. आज त्या फळबागेला पाणी नाही आणि त्यामुळं ती फळबागं आज जळून जायला लागली. आणि केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार देशाचे मुख्य प्रधानमंत्री या प्रश्नाकडं झोकून बघत. मला आठवते दुष्काळ पडला त्यावेळी देशाच्या शेती होती. औरंगाबादला फुलांनी आणि आजूबाजूला मोसंबीची पिकं जळत होती. आम्ही लोकांनी 25,000 रुपये एका शहराला पाणी घालण्यासाठी दिली आणि वागा वाचतो. शेवटी संकटात माणूस असतो. कष्टाने वाढ केली त्या वाघ्यावर अवलंबून राहिलं आणि ती वाढ पाणी नाही म्हणून जळून गेली. त्या शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त होतं आणि त्या शेतकऱ्याला योग्य रस्त्यावर आणण्यासाठी आपल्या हातातील सत्ता ही वापरायची हे सूचन राज्यकर्त्यांनी करत असतं. तर या राज्यकर्त्यांना त्या धोरणाची यत्ती सुद्धा करते. त्याला चिंता नाही. आणि म्हणून शेतकरी असेल, एका तरुण असेल, महागाईचा प्रश्न असेल, त्या प्रत्येक प्रश्नावर आजच्या राज्यकर्त्यांचं घेतले. तर सत्ता वापरतात कसं? हे सत्ता वापरतात सत्तेचा गैरवापर करतात. आज हा देश स्वतंत्र देश आहे.
माणसाला अधिकार आहे. आज आम्ही बघतो की या अधिकारावर गदा यायला मूलभूत अधिकार संकटात आहे. याचा अर्थ आज लागून द्या संसदीय लोकशाही संकटात आणि त्याची उदाहरणं द्यायची झाली. झारखंड सरकार राज्य आदिवासींचं राज्य, त्या झारखंड राज्यामध्ये आदिवासी मुख्यमंत्री आणि त्या मुख्यमंत्र्यांनी मोदी सरकारवर टीका केली, काही मागण्या केल्या. त्या मागण्या मोदी सरकार कधी करत नाही त्यांना आवाज उठवला. आज तो आदिवासी राज्याचा मुख्यमंत्री झारखंडच्या तुरुंगामध्ये मुख्यमंत्र्यांना 1 वर्ष झालं तुरुंगात. देशाची राजधानी दिल्ली आणि त्या दिल्लीचं मुख्यमंत्री त्याचं नाव अरविंद केजरीवाल अतिशय निष्ठुरासारखं. त्यांच्या शैक्षणिक धोरणं असो, त्यांच्या आरोग्याची धोरणं असो, त्यांच्या लोकांच्या निवासासाठी त्यांनी घेतलेला कार्यक्रम असो, त्याचा प्रत्येक कार्यक्रम अतिशय चांगला कार्यक्रम आहे. आणि तो कार्यक्रम राबवून दिल्लीकरांचं जीवन हे वर्धित कसं यासाठी अखंड प्रयत्न हे केजरीवाल करत आहेत. आणि त्यांनी एकदा केंद्र सरकारनं टीका केली तर आज त्या केजरीवालला तुरुंगात टाकली. दिल्लीचं मुख्यमंत्री तुरुंगात, अन्य राज्याचा मुख्यमंत्री तुरुंगात, पश्चिम बंगालचे मंत्री तुरुंगात, पंजाबचे मुख्यमंत्री तुरुंगात. शेवटी निर्वाचित झालेले लोकांचे प्रतिनिधी त्याची धोरणं ती योग्य दृष्टीने राबवण्यासाठी प्रयत्न करत असतील आणि ते करत असताना केंद्राचं सहाय्य होत नसेल तर त्या केंद्र सरकारने टीका जिव्हारी केली तर या माणसाला लोकप्रतिनिधींना तुरुंगात टाकण्याचं काम जे राज्यकर्ते करतात त्याचा अर्थ सत्य आहे की हे राज्यकर्ते या देशाला हुकूमशाहीचा रस्ता देतात आणि ती हुकूमशाही तुमची माझी लोकशाही उद्ध्वस्त करेल, तुमचा माझा अधिकार हा उद्ध्वस्त करेल. आणि हाच निकाल आपल्याला घेतात. आता अनेक तास या ठिकाणी बसतात. मी काही जास्त वेळ घेणार नाही, पण लोकशाहीवरचं संकट, घटनेवरचं संकट आणि सामान्य माणसाच्या मूलभूत हक्कासाठी दुर्लक्ष करण्याची भूमिका ही स्थिती जर या ठिकाणी असेल तर त्याला उत्तर द्यावं लागेल. आणि ते उत्तर द्यायचं असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि त्यांच्या विशिष्ट माणसांचा 100% पराभव करणं आणि या मतदारसंघामध्ये काळे आणि खैरे यांना वरचाली विजय करणं हेच काम तुम्ही करावं. त्याला आमची साथ राहील ही खात्री या ठिकाणी देतो. माझे 2 शब्द संपले.